तुमच्यावर आरोप केलाय की जो ठेकेदार आहे त्याला तुम्ही पार्टनर आहात, काय सांगता? म्हणले की लोडाईट्सवर त्यांच्या सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी फी मागितली नाही तर त्यांना कायदेशीर नगर शहरामध्ये लोढा हाईट्स अशी ही इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये खरं तर ताबा कोणाचा आहे? डायरेक्टर नाही, साधा सदस्य सुद्धा नाही. त्यामुळं जे आरोप केलेले आहेत ते खरं शाडोमध्ये हे पहिल्यापासून जगत आले. कोणताही भ्रष्टाचार झालेला असेल तर निश्चित प्रकारे चौकशी होणार. सार्वजनिक उत्सवासाठी ज्या वर्गण्या मागितल्या जातात हे कोण मागतं? मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे. अहमदनगर शहरामध्ये श्वान निर्बीजीकरण कामाच्या जे टेंडर होतं त्यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी युवा सेनेचे विक्रम राठोड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आज आयुक्तांना निवेदन दिले. त्यांनी जे निवेदन दिलं ते निवेदन देताना त्यांनी एक आरोप केला की राष्ट्रवादीचे जे कार्याध्यक्ष आहे अभिजित खोसे हे या जो ठेकेदार आहे जो श्वान निर्बीजीकरण कामामधला त्याला ते शॅडो पार्टनर आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत आपण स्वतः अभिजित खोसे यांच्यासोबत आज बातचीत करणार आहोत. नेमकं हे प्रकरण काय आहे? नगर न्यूज 24मध्ये दादा तुमचं स्वागत. तुमच्यावर आरोप केला आहे की जो ठेकेदार आहे त्याला तुम्ही पार्टनर आहात, काय सांगा? खरं तर आज शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी विक्रम राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयुक्त साहेबांना निवेदन दिलं की नगर शहरामध्ये जे श्वान निर्बीजीकरण प्रकल्प चालू आहे त्याबाबत घोटाळा झालेला आहे आणि त्याची चौकशी व्हावी. आणि त्याच्या पुढेही त्यांनी आरोप असा केलेला आहे की त्यात माझी शॅडो पार्टनर म्हणून त्याची माझी भूमिका आहे. खरं तर ज्या संस्थेने ते टेंडर घेतलेलं आहे, पीपल फॉर ॲनिमल ही संस्था आहे दिल्लीची, त्या संस्थेने खरं तर ते टेंडर घेतलेलं आहे. त्या संस्थेमध्ये मी चेअरमन नाही, मी डायरेक्टर नाही, साधा सदस्यसुद्धा नाही. त्यामुळं जे आरोप केलेले आहेत ते खरं तर बिनबुडाचे आरोप आहेत. तुम्हाला का टार्गेट केलं जातं? तुमच्यावरच काय हे आरोप केले जातात? आता गेल्या अनेक वर्षांपासून मी नगर शहरामध्ये आंदोलन करत असतो, सामाजिक उपक्रम करत असतो आणि वाढती लोकप्रियता पाहून खरं तर असे जे विघ्नसंतोषी लोक असतात ज्यांना समाजानं नागरिकांनी निवडणुकांच्या माध्यमातून नाकारलेलं आहे, अशा लोकांनी खरं तर ह्या प्रसिद्धीसाठी स्वतःला प्रसिद्धी मिळावी ह्या भावनेतून खरं तर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. खरं तर या प्रकल्पामध्ये किंवा त्या संस्थेशी माझा कोणताही संबंध नाही. खरं तर चांगल्या संस्था जर नगर शहरामध्ये काम करत असेल तर त्यांना निश्चित प्रकारे मदत केली पाहिजे आणि अशा संस्थांना जर कुणी मदत केली तर यांना पोट दुखायचं काही कारण नाही. चौकशीचे या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला याबाबत चौकशी व्हावी असे आरोप केलेले आहे. निश्चित प्रकारे कोणताही भ्रष्टाचार झालेला असेल तर निश्चित प्रकारे चौकशी होणं गरजेचं आहे आणि चौकशी ही झालीच पाहिजे, कोणताही प्रकार असो. खरं तर चौकशी कोणत्या गोष्टीची झाली पाहिजे? चितळे रोडला ज्या सार्वजनिक उत्सवासाठी ज्या वर्गण्या मागितल्या जातात हे कोण मागतं याची चौकशी होणं गरजेचं आहे. नगर शहरामध्ये लोढा हाईट्स अशी ही इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये खरं तर ताबा कोणाचा आहे याची चौकशी होणं गरजेचं आहे. नगर शहरातील लोढा परिवाराला उद्ध्वस्त करण्यासाठी खरं तर त्या लोढा हाईट्सवर कुणाची शॅडो आहे याची चौकशी करणं गरजेचं आहे. एवढी मोठी वास्तू, खरं त्या वास्तू नगर अर्बन बँकेमध्ये गहाण ठेवलेली आहे. तर त्या गहाण असूनसुद्धा त्याच्यावर खऱ्या अर्थानं ताबा नगर अर्बन या बँकेने घेतला पाहिजे आणि त्याचा लिलाव करून ते ज्या बँकेतील जे ठेवीदार असतील त्यांना पैसे दिले पाहिजे. परंतु त्या ठिकाणी ताबा कुणाचा आहे, त्या ठिकाणी शॅडो कुणाची आहे याचा खऱ्या अर्थानं चौकशी होणं गरजेचं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशा होणं गरजेचं आहे. खरं तर महापालिकेतील ठेकेदारांना कोण वेठीस धरतं याची चौकशी होणे गरजेचं आहे. एखादी संस्था जर नगर शहरामध्ये चांगली काम करत असेल आणि त्या संस्थेला आमच्यासारख्यांच्या माध्यमातून जर मदत होत असेल तर यांना त्रास होण्याचं काहीही कारण नाही. खरं तर मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक कार्यकर्ता आहे आणि हे आरोप करणाऱ्यांना खरं तर आजपर्यंत आपल्या वडिलांच्या शॅडोमध्ये हे पहिल्यापासून जगत आलेले आहे. स्वतःचं कोणत्याही पद्धतीचं कर्तृत्व नाही आणि कोणत्याही पद्धतीचं काम नाही. फक्त दुसऱ्यांवर आरोप करणे, ठराविक लोकांवर आरोप करणे आणि प्रसिद्धी मिळवणे हाच याच्यातून एकंदरीत उद्देश दिसून येत आहे. खरं तर आज आयुक्तांना त्यांनी निवेदन दिलं. त्यांच्यासोबत त्यांचे काही बगलबच्चे होते, पदाधिकारी होते
आणि त्यांनी आरोप ज्या पद्धतीनं केले, मला तर खरं तर विशेष वाटतं आहे. एक ही महानगरपालिका ही संस्था आहे. या कोणत्याही संस्थेमध्ये ज्यावेळेस टेंडर होतात, ई टेंडर पद्धतीने होतात, तर त्यावेळेस ही ऑनलाईन पद्धतीने ही टेंडर पद्धत होत असते. कोण टेंडर घेईल हे कुणालाच कळत नसतं जेव्हापर्यंत ते ओपन होत नाही. खरं तर अशा संस्थांना इथं वेठीस धरून त्यांना त्रास द्यायचा आणि या चांगल्या संस्थांना पळून लावायचं, हेच काम ह्या अशा लोकांनी खरं तर नगर शहरामध्ये केलेलं आहे. नगर शहरातीलची खरं वाताहात करण्यासाठी ही वाताहात कुणी केली, खरं तर या गोष्टीची चौकशी होणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. तुम्ही आत्ता म्हणले की लोडाईट्सवर ताबा, महापालिकेतल्या ठेकेदारांना वेठीसीत धरले जातं. कोण करतं हे सगळं? आता हे कोण करतं हे सगळ्या नगरकरांना माहिती आहे. आणि आज जर चौकशीची त्यांनी मागणी केली तर या गोष्टीची पण खऱ्या अर्थानं चौकशी होणं गरजेचं आहे ना. कोण करतं हे खऱ्या अर्थानं सगळ्यांना माहिती आहे. नगर शहरातील व्यापाऱ्यांना त्रास कोण देतं? आता 2 दिवसापूर्वीसुद्धा एका महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. सगळ्या नगर शहराला माहिती आहे की त्रास कोण देतं आहे नगर शहरामध्ये. व्यापारी वर्ग का नाराज आहे. नगर शहरातील एका कायनेटिक कंपनीच्या एका मालकाला मारहाण कुणी केली हे सगळ्या नगर शहराला माहिती आहे. त्यामुळं मी काही सेपरेट वेगळं सांगावं असं त्यात काही तथ्य नाही आहे. तसेच आज या विक्रम राठोड व त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी हे 18 जणं जे निवेदन द्यायला आयुक्त साहेबांकडे गेले होते आणि त्या निवेदनामध्ये माझा उल्लेख केला की शॅडो पार्टनर आहे, या 18 जणांना मी माझ्या वकिलांना सूचना दिलेल्या आहेत की अब्रू नुकसानीचा यांच्यावर धावा टाकण्यात यावा. त्यांना त्या आता नोटीस पोहोच होतील आणि जर त्यांनी येत्या 2 दिवसामध्ये जाहीर माफी मागितली नाही तर त्यांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. निश्चितच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे आपल्यासोबत जोडले गेले होते. माझ्यावर जे आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आहे. त्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही असा खुलासा त्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे. नगर न्यूज 24साठी निलेश आगरकर, अहमदनगर. अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24ला सबस्क्राईब करा. आता अहमदनगरमध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे. फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा, तेही व्हॉट्सअपवर. 75 181 181 75. तुमचा एक मिस कॉल देऊ शकतं तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर.